नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं फिटवेल्थ मॅट्रिक्सच्या सेकंड एपिसोडमध्ये स्वागत आहे. तर आज बेसिकली आपण काय करणार आहोत त्याचा एक तुम्हाला मी आयडिया देतो आणि मी तुम्हाला आवर्जून रिक्वेस्ट करतो की ही व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. बिकॉज दिस अ सिंगल डिसिजन कॅन चेंज युअर लाईफ कम्प्लिटली. बिकॉज जे मार्केटमध्ये मोस्टली लोकं मिस्टेक्स करतात ते आपल्याला करायचे नाही आहेत. इवन आय डिड सम मिस्टेक्स आणि ते मी तुम्हाला सांगतो की आपल्याला तसं कसं अव्हॉइड करायचं आहे. सो 4th ऑफ जून इलेक्शनचे रिझल्ट्स आले आणि थोडंसं मार्केटमध्ये एकदम अफरातफर मचली. म्हणजे गव्हर्नमेंट स्टेबल राहील की नाही ह्या भावनेने मार्केट थोडं करेक्ट झालं. इंडेक्स वॉज डाऊन अराउंड 7.5%, 8% पर्यंत पण गेलं होतं. मग त्याच्यामध्ये एक्झॅक्टली लोकांनी पॅनिक होऊन भरपूर म्हणजे आपले होल्डिंग होते ते सेल केले. काही जणांनी सेल केले, काही जणांनी बाय केले, काही जणांनी काही ॲक्शन घेतलेली नाही. सो जी कॅटेगरीची लोकं आहेत ज्यांनी सेल केलेलं आहे, प्लीज स्टे अवे फ्रॉम द इक्विटीज. माझं तुम्हाला म्हणजे रिक्वेस्ट आहे की तुम्ही अजिबात इक्विटीमध्ये थांबू नका. बिकॉज तुमचं बिहेवियर जे आहे ते स्टॉक मार्केटसोबत चांगलं नाही आहे. तर इट्स बेटर टू कट ऑफ अँड ओनली डू विथ द इंडेक्स फंड्स लाईक एव्हरी मंथ SIP. आणि सेकंड जे लोक आहेत ज्यांनी काही केलेलं नाही, म्हणजे त्यांनी बाय केलेलं आहे, लाईक आय ॲप्रिशिएट व्हेरी मच, म्हणजे त्यांनी बाय केलेलं आहे, व्हेरी गुड. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय बाय केलेलं आहे ते बघून सांगावं लागेल की एक्झॅक्टली तुम्ही काय बाय केलेलं आहे. थर्ड वन, लाईक त्यांनी काहीच ॲक्शन घेतलेली नाही, दे आर लाईक बेस्ट. म्हणजे त्यांनी ऑलरेडी पण इन्व्हेस्टेड होते, त्यांनी नॉईसला अजिबात म्हणजे इग्नोर केलेलं आहे. जस्ट बाय राईट अँड सिट टाईट या स्ट्रॅटेजीने त्यांनी आपलं पोर्टफोलिओला हँडल केलेलं आहे. ठीक आहे, थर्ड वन इज ऑल्सो बेस्ट. पण एक्झॅक्टली मी काय केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय चांगलं केलं आहे आणि काय वाईट केलं आहे ते तुम्हाला मी सांगतो. तर आपल्याकडं वेल्थ मॅक्सिमाइज करण्याचे काय काय एक्झॅक्टली वेज आहेत ते पहिल्यांदा आपण बघूयात. फर्स्ट वन इज इंडिव्हिज्युअल स्टॉक्स. लाईक त्याच्यामध्ये तुम्ही कंपनीला रिसर्च करताय, ॲनालिसिस करताय, त्याच्यामुळे तुम्हाला फ्युचरमध्ये जर वाटत असेल की कंपनी कॅन ग्रो एक्सपोनेन्शियली ॲट अ CAGR ऑफ 20-25%, जर त्यांनी कंपनीचे अर्निंग्स ग्रो होत असतील तर तुमचा टर्मिनल मल्टिपल जो काय आहे तो करंट मल्टिपल प्लस अर्निंग्स ह्याने जर तुम्ही सेल केला तर इयरली 25-30% जर रिटर्न तुम्ही बनवला तर एक ह्युमंगस वेल्थ क्रिएट होते. म्हणजे डिकेडल कंपाऊंडिंग स्टोरी ज्याला म्हणतो तसं टायटन आहे, राईट. जसं भरपूर लाईक वायरच्या कंपन्याज आहेत, पॉलिकॅब, KEI, राईट, अशा भरपूर कंपन्या आहेत. मला तर नावं घ्यायची नाहीत कुठल्या पण शेअरची. बट डिकेडल कंपाऊंडिंग स्टोरी ज्या आहेत ना त्याला सेल करायचं नाही आहे. पण हे फिगर आउट करणं की कोणती कंपनी असं आहे दॅट इज लाईक रिअली डिफिकल्ट, आणि त्यासाठी तुम्हाला एक वेगळं माइंडसेट लागतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मिस्टेक करण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे. तर पहिला मार्ग तर हा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे फुल टाईम तुम्हाला रिसर्च आणि ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि ते खूप डिफिकल्ट आहे, आय कॅन से दॅट. थोडं तुम्हाला इमोशनली पण तुम्हाला त्या फेजमधनं जाणं आय थिंक मोस्ट लाईक 99.99% लोक ते करू शकणार नाही आहेत. वी आर ऑल्सो ट्राईंग. वी डोंट नो लाईक कुठलं मल्टीबॅगर मिळेल की नाही, बट वी आर जस्ट ट्राईंग अवर हँड्स ऑन. लाईक जे होईल ते होईल. बट सेकंड वन, लाईक जे लोक ज्यांना काही समजत नाही, फॉर एक्झाम्पल त्यांना शेअर्स काय असतं, P रेशो काय असतात, NSE काय, BSE काय, काही घेणं देणं नाही. त्यांनी जस्ट म्हणजे त्यांना US मध्ये काय डेटा चालू आहे, इन्फ्लेशन काय चालू आहे, कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन काय चालू आहे, कोणती सरकार होते, काय होतं, याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांनी जस्ट एव्हरी मंथ बाय इंडेक्स फंड ऑन रेग्युलर बेसिस. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक जबरदस्त वेल्थ म्हणजे बनण्याची 100% पॉसिबिलिटी आहे. बिकॉज इंडेक्समध्ये काय होतं की टॉप 50 कंपन्या ज्या आहेत ते आपल्या अर्निंग्सला म्हणजे कंपाऊंड करत राहतात. ते बॉरो करतात, ते नवीन फॅक्टरीज, नवीन प्लांट्स ओपन करतात. जसं जसं इंडियाचं पॉप्युलेशन वाढतं आहे तसं तसं कन्झम्पशनची स्टोरी पण जस्ट स्टार्ट होत आहे. सो टॉप कंपन्या काय करतील, जे अनऑर्गनाइज मार्केट आहे त्याच्यापासून ऑर्गनाइज मार्केटमध्ये मूव्ह होईल, म्हणजे ते मार्केट शेअर कॅप्चर करतील. सो दिस इज फंडामेंटली म्हणजे हिंदुस्थान युनिलिव्हर थोडा एक्स्ट्रा साबून लाईक विकेल, टाटा मोटर्स थोड्या एक्स्ट्रा गाड्या विकेल. बट वी कॅनॉट एक्झॅक्टली से की कुठली गाडी खपेल, राईट. सो त्यामुळे आपल्याला निफ्टी 50मध्ये जे इंडेक्स फंडमध्ये स्टॉक्स आहेत ना त्याच्यावरती बेट करायचं आहे, म्हणजे इंडेक्स फंड बाय करायचं आहे. समजा कुठली कंपनी अंडर परफॉर्म केली, ती 50वरून 51 नंबरला गेली, तर इंडेक्स फंडच्या रूलनुसार त्यांना त्या कंपनीची इक्विटी सेल करून, म्हणजे होल्डिंग सेल करून त्याला जे 51 नंबरवरून 50ला आले त्याचे इक्विटी बाय करावं लागेल. सो हे अजरअमर पोर्टफोलिओ आहे. त्याच्यामध्ये काय होतं की एक तुम्हाला सिम्पल स्टोरी सांगतो. एक प्रशांत जैन म्हणून फंड मॅनेजर होते.
ते बेसिकली एक म्हणजे रिनाऊंड फंड मॅनेजर एक टाइमला होते. म्हणजे त्यांचं जे म्युच्युअल फंड होतं ते 17.5 लाईक 18% आसपास त्याचं CAGR बनलं होतं 10 वर्षापर्यंत. पण आज ते एक बेस्ट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड नाही आहे, दॅट इज वर्स्ट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड. म्हणजे होतं काय, बेसिकली मला बरेच जण विचारतात की कोणता म्युच्युअल फंड बेस्ट आहे, राईट. सो इट्स रिअली डिफिकल्ट टू प्रेडिक्ट की विच म्युच्युअल फंड विल डू बेटर इन नेक्स्ट 10 years 15 years. सो जे आज बेस्ट परफॉर्मिंग आहे ते 100% बेस्ट परफॉर्मिंग होतं. लाईक आफ्टर लाईक EM त्याचं वाढलं, मग बऱ्याचशा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात. सो मार्केटमध्ये त्याच्याकडून एक्सपेक्टेशन्स वाढतात आणि जेव्हा मार्केट करेक्ट होतं तेव्हा फंड्स लोक रिडीम करतात. सो ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंडमध्ये हा इश्यू आहे. आणि याच्यावरती एक जबरदस्त बुक लिहिलेलं आहे जॉन सी बॉगल यांनी, लिटिल बुक ऑफ कॉमन सेन्स इन्व्हेस्टिंग. हे मी तुम्हाला रिकमेंड करेन, तुम्ही 100% हे रीड करा. आणि त्याच्यामध्ये वॉरन बफेटनी पण सांगितलेलं आहे की तुम्ही लॉंग टर्ममध्ये इंडेक्स फंडला बीट करू शकत नाही. इवन आफ्टर हिज डेथ ही इज लाईक गोइंग टू लाईक इन्व्हेस्ट इज ऑल वेल्थ लाईक इन द S&P 500 इंडेक्स फंड. म्हणजे इवन वॉरन बफेटनी पण चॅलेंज केलं होतं आणि म्हटलं होतं की जो कोणी स्मार्ट इन्व्हेस्टर आहे त्यांनी 10 yearsमध्ये इंडेक्सला बीट करून दाखवा. आणि ते कोणाला जमलेलं नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लो एक्सपेन्स रेशो आणि ट्रॅकिंग एरर ज्याचा कमी आहे असा म्युच्युअल फंड चूज करावा आणि त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्ट करावं. थर्ड वन इज वेल्थ मॅक्सिमेशन पोर्टफोलिओ. तर मी सगळ्यांना तुम्हाला येणाऱ्या आठवड्यामध्ये एक प्रिंटआउट देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, ते प्रिंटआउटमध्ये जे रूल्स आहेत ते सगळे तुम्हाला म्हणजे घरामध्ये कुठेतरी चिटकवायचं आहे आणि त्याला कंटिन्युअसली रीड करून त्याला पाठ करायचं आहे. हे काय इम्पॉर्टंट आहे, कारण काय होतं की मार्केटमध्ये ना ट्रेंड्स असतात. एक क्लासिकल डाव थिअरीचा एक कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये मार्केटमध्ये अप ट्रेंड असतो, साईड वेज असतो आणि डाऊन ट्रेंड असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, लाईक हायर बॉटम्स बनतात आणि लोअर बॉटम्स बनतात. अप ट्रेंडमध्ये हायर बॉटम्स आणि खाली डाऊन ट्रेंडमध्ये लोअर टॉप्स बनतात. सो क्लासिकल डाव थिअरी आहे. याच्यामध्ये आपण काही रूल्स बनवलेले आहेत, ते तुम्हाला मी शेअर करेल. ते तुम्ही 100% स्टडी करा, बिकॉज त्याच्यामध्ये म्हणजे अजिबात फॅलेसी नाही आहे. 100% ते तुम्हाला सिग्नल देतं की आपल्याला आता इंडेक्स सेल करायचं आहे. म्हणजे स्केलमध्ये असेल तर ॲटलिस्ट आपल्याला म्हणजे 50% सेल करायचं आहे, 100% सेल करायचं आहे की 30% सेल करायचं आहे, ते आपल्याला सिग्नल देतं. आणि आपण काही त्या हिशोबानं रूल्स आणि पॅरामीटर्स बनवलेत, राईट. मी सगळं तुमच्याशी शेअर करेल. तुम्ही ते प्रिंटआउट करा आणि त्या कन्व्हिक्शननी करा, स्टडी करा. मी तुम्हाला वाटलं तर हवं असेल तर काही क्लासेस त्याच्यामध्ये म्हणजे अरेंज करून तुम्हाला ते शिकवेन, ठीक आहे. तुम्हाला जर म्हणजे तशी गरज वाटली तर ते नोट्समधून तुम्हाला कळून जाईल की एक्झॅक्टली कसं करायचं आहे. इट्स लाईक व्हेरी सिम्पल, ठीक आहे. तर वेल्थ मॅक्सिमायझेशनमध्ये आपलं जे STPचं प्रोसेस आहे, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. म्हणजे आपण डेटमध्ये किंवा आर्बिट्राज फंडमध्ये म्हणजे आपल्याकडे समजा एखाद 2-3 लाख रुपये बोनस आलं, काय आलं, तुम्हाला कुठेतरी प्रॉफिट झालं, ते तुम्ही डेट फंडमध्ये किंवा आर्बिट्राज फंडमध्ये पार्क केलं आणि एव्हरी मंथ 1.5% ऑफ दॅट होल अमाऊंट तुम्ही इंडेक्समध्ये ट्रान्सफर करताय. जेणेकरून आपल्याला काय होतंय, मार्केटच्या ज्या व्होलिटिलिटीला आपण काय करतोय, बीट करतोय आणि ॲव्हरेज करतोय. आणि काही मुवमेंट्स असे, जसं 4 जूनला मुवमेंट आलं होतं की थोडं खाली आलं होतं मार्केट, तेव्हा तुम्ही काय करू शकला असता, जे अमाऊंट आहे 2 lakhs ते एकदम तुम्ही इन्व्हेस्ट करू शकला असता. सो त्याचं जे तुम्हाला म्हणजे बेनिफिट आहे ते लॉंग टर्ममध्ये मिळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या दिवशी अराउंड निफ्टीचा जो पी आहे तो 20च्या आसपास आला होता अँड विच वॉज लो. लाईक म्हणजे जो बँकचा जो रिस्क फ्री रिटर्न आहे म्हणजे 7%, तर त्याचा पी किती होतो, म्हणजे जर 100ला आपण 7ने डिवाइड केलं दॅट कम्स अराउंड 14 पॉईंट समथिंग, राईट. सो 14 इज ऑन लाईक सेफर साईड, म्हणजे एकदम बँकचा रेट आहे. त्याच्यात जर आपण 5 ॲड केलं तर किती होतं, 15, 16, 17, 18, 19, म्हणजे 19च्या आसपास, म्हणजे 19-20च्या आसपास आहे. ते लो रेंज आहे. आणि तिथून पुढे 5 पॉईंट जर आपण पकडलं तर 20 ते 25 हे मिड रेंज आहे आणि 25 ते 30 जे आहे ते हाय रेंज आहे. म्हणजे निफ्टीचा जो प्राइस अर्निंग रेशो आहे त्याच्यावरून आपण एक म्हणजे एक्झॅक्ट पॅरामीटर नाही आहे की मार्केटला आपण म्हणजे अंडर व्हॅल्यूड आहे, ओव्हर व्हॅल्यूड आहे ट्रॅक करण्याचं. बट एक्झॅक्टली आपल्याला एक आयडिया येते की एक ह्या म्हणजे पीच्या ज्या टर्मिनल व्हॅल्यूला आपण जो इंडेक्स फंड आहे म्हणजे 15, 20, 30 इयर्स नंतर जेव्हा सेल करू तेव्हा त्या इंडेक्स फंडला रिटर्न्स डिसाईड करण्यासाठी हे पी एक पॅरामीटर आहे, ठीक आहे. समजा आपण आज 1900 पीला घेतलं आणि लाईक 5 इयर्स नंतर 1900 पीला विकलं, तर आपल्याला पीचं जे ग्रोथ आहे त्याच्यामध्ये काही बेनिफिट होणार नाही. जे काही एक्झॅक्टली अर्निंग्स ग्रोथ राहील, म्हणजे जे आज इंडेक्सची प्राइस आहे समजा एक 22,000 आहे, तर ती कशी काढली जाते, पी इंटू EPS. EPS इज लाईक नेट प्रॉफिट ऑफ ऑल कंपनीज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ शेअर होल्डर्स, म्हणजे टोटल नंबर ऑफ शेअर्स, ठीक आहे. तर तो जो EPS आहे तो ग्रो होईल.
म्हणजे त्याची अर्निंग्स ग्रो होतील आणि त्याच्यावरती आपण एक्झॅक्टली प्रेडिक्ट करू शकतो की मार्केट इथून पुढे कसं जाऊ शकतं. म्हणजे इव्हन एक इंटरव्ह्यू मी पाहत होतो की राकेश झुंझुनवाला सर जे आहेत ते म्हणत होते की निफ्टी एवढं एवढं टच करेल, सेन्सेक्स एवढं एवढं टच करेल. दॅट इज व्हेरी सिम्पल. म्हणजे तुम्ही अर्निंग्सला किती पर्सेंटनं फोरकास्ट करताय, म्हणजे 15%, 20%, म्हणजे किती पर्सेंटनं फोरकास्ट करताय त्याच्यावरती तो इंडेक्सचा डेटा, सेन्सेक्सचा डेटा तुम्ही म्हणजे काढू शकता. अँड दॅट इज बेसिकली व्हॉट आय फील की आज जो म्हणजे 20चा जो पी होता तो स्लाइटली चीपर साईडला होता आणि तेव्हा तुम्ही एक्झॅक्टली एक लमसम अमाऊंट म्हणजे तुमच्याकडे एक्स्ट्रा एक 2-3 लाख रुपये असले तर ते तुम्ही इन्व्हेस्ट करू शकला असता. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक मिस्टेक झाली माझ्याकडून. मी निप्पॉन इंडियाचा जो ETF आहे निफ्टी बीज त्याच्यामध्ये अराउंड थोडी लमसम इन्व्हेस्टमेंट केली. पण काय झालं की मार्केटमध्ये जे रेट चालू होता निफ्टीचा, राईट, आणि ते निप्पॉन इंडियाचा जे ETF त्याच्यामध्ये खूप गॅप होता, राईट. सो ते मी पाहिलं नाही आणि माझ्याकडून मिस्टेक झाली. मला काय करायला पाहिजे होतं तर ते आत्ता समजतंय की इंडेक्स फंडमध्ये डिरेक्टली म्हणजे 3च्या अगोदर जर आपण जर इन्व्हेस्ट केलं असतं तर ते क्लोजिंग प्राईसला जे काही इंडेक्स आहे, राईट, सो ते आपल्याला म्हणजे त्याची NAV जी आहे ती अलॉट झाली असती. ती नंतर जे काही आपण अलॉट करतो ते नेक्स्ट डेचं जे काही क्लोजिंग प्राईस आहे त्या हिशोबाने आपल्याला अलॉटमेंट होते म्हणजे जे फंड्सचा NAV. सो दॅट वॉज द मिस्टेक. आणि निप्पॉन इंडियाचा जो ETF आहे तो म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे, म्हणजे निफ्टीलाच ट्रॅक करत आहे बट तो एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये होते काय, तुम्हाला खूप इमोशनली इंटेलिजंट असणं गरजेचं आहे. कारण काय होतं, बाय अँड सेलची खूप फ्रिक्वेन्सी लागते, म्हणजे फ्रिक्वेन्सी होते. आणि जे इंडेक्स फंड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बरेच वर्ष इन्व्हेस्टेड राहू शकताय आणि दॅट इज बेस्ट ॲक्च्युली. आणि लाईक आय डन द मिस्टेक बिकॉज मी ते ट्रॅक केलं नाही. मला वाटलं ETFचे एक ट्रॅकिंग एरर खूप कमी असतात, आणि लमसम लगेच मार्केटच्या लाईव्ह प्राईसला बाय होतं. पण मी एकदम लाईक जसं जसं मार्केट खाली येईल तसं मी ॲव्हरेज करत गेलो आणि दॅट वॉज द ह्यूज मिस्टेक. ठीक आहे. बट असंच आपण शिकतो, म्हणजे मिस्टेक्स करू शकतो, बट त्या मिस्टेकची कॉस्ट खूप जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे इव्हन 3%, 2%, 5% जरी लॉंग टर्ममध्ये त्या फंडनी म्हणजे रिटर्न्स लो दिले तर इट क्रिएट्स अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन अवर ओव्हरऑल रिटर्न्स. ठीक आहे. मग आपलं एक्झॅक्टली आता परत मला विचारायचं नाही की कुठला इंडेक्स फंड बेटर आहे. ठीक आहे. तर आज आपण तुम्हाला मी कसं सर्च करायचं की इंडेक्स फंड कुठला बेटर आहे ते तुम्हाला मी सांगतो आणि त्या हिशोबाने तुम्ही फॉलो करू शकताय. ठीक आहे. आणि थर्ड जे होतं ते वेल्थ मॅक्सिमायझेशनचं पोर्टफोलिओ. त्याच्यामध्ये आपण काय करतोय, आपल्याकडे एक XYZ अमाऊंट आहे, त्याला आपण आज इन्व्हेस्ट करतोय आणि त्याला कसं 100x करायचं आहे, म्हणजे 10 इयर 15 इयर्समध्ये, म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये बूम येतो तेव्हा पार्टिसिपेट करायचं आहे, बसमध्ये बाहेर राहायचं आहे. तर ते आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत आणि मी तुमच्याशी ते PDFs वगैरे शेअर करतो. ठीक आहे, प्रिंटआउटच्या माध्यमातून. तर इंडेक्स फंड कोणता बेटर आहे ते आपण बघूयात. ठीक आहे. मी आता माझ्या लॅपटॉपची स्क्रीन शेअर करतोय, तर ते तुम्ही एकदा एक्झॅक्टली बघायचं आहे की कसं काय काय होतं आहे. तर आता बघा याच्यामध्ये एक टिकर टेप म्हणून वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये इथं अकाउंटच्या साईडला मोर सेक्शनमध्ये म्युच्युअल फंड स्क्रीनरचं ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये जायचं आपल्याला, स्टार्ट स्क्रीनिंगमध्ये जायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये इथं जायचं आहे म्युच्युअल फंड युनिवर्स. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, डिफॉल्टमध्ये फंड्स ट्रॅकिंग निफ्टीला सिलेक्ट करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर काय करायचं आहे, बट ऑब्वियस इक्विटीमध्ये येते. प्लॅन कोणता सिलेक्ट करायचा आहे, ग्रोथ ऑप्शन. म्हणजे ग्रोथमध्ये काय होतं, डिव्हिडंड रिइन्व्हेस्ट होतात आणि आपल्याला डिव्हिडंड रिइन्व्हेस्टच करायचे आहेत. AUM जे आहे ते थोडंसं हायर साईडला पाहिजे. ठीक आहे. AUM सो हे आपण घेतलं हायर आणि मिड, म्हणजे दॅट्स बेटर. किंवा आपण सगळंच घेऊया, म्हणजे हे बेटर राहील. सगळंच घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की कुठला बेस्ट आहे. ह्याच्यामध्ये घेतलं तर 4च ऑप्शन येतात. UTIचा येतोय, SBI येतोय. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी मिस करतोय. पण ॲक्च्युली AUM मिनिमम एक 500 करोड पाहिजे. हे तुम्ही काय करतो, फिल्टर लावून 500 करतो. ठीक आहे. 500 टू असं करतो, म्हणजे आपल्याकडे थोडे ऑप्शन्स एलिमिनेट झाले. CAGR जे आहे ठीक आहे, काय अडचण नाही. आणि एक्सपेन्स रेशो जो आहे, हां हां, एक्सपेन्स रेशो जे आहे ते एकदम लो पाहिजे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर अजून एक फिल्टर ॲड करायचं आहे. इथं जायचं आपल्याला सर्च फिल्टरमध्ये, ट्रॅकिंग एरर. ओके. ट्रॅकिंग एररमध्ये काय करायचं आपल्याला, ट्रॅकिंग एररमध्ये आपल्याला लो सिलेक्ट करायचं आहे, मिड सिलेक्ट करायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय टोटल आपल्याकडे 11 फंड आलेले आहेत. तर याच्यामध्ये बेस्ट कोणता येतोय, UTI निफ्टी 50 इंडेक्स फंड. ह्याच्यामध्ये AUM जास्त आहे, एक्सपेन्स रेशो पण नेक्स्ट टू नथिंग आहे, 0.18. आणि हा माझा म्हणजे सेकंडरी पोर्टफोलिओमध्ये हा आहे म्युच्युअल फंड.
हा मी एस-टी-पीसाठी यूज करतोय, म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. त्याच्यामध्ये मी म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवरून आर्बिट्राज फंडमध्ये पैसे पार्क केलेत आणि तिथून मग मी काय करतोय, इंडेक्स फंडमध्ये ट्रान्सफर करतोय 1.5% ऑफ लाईक अमाउंट. ठीक आहे. थर्ड वन इज नावी निफ्टी फिफ्टी, म्हणजे ह्याच्यात पण मी डायव्हर्सिफाय केलं आहे, म्हणजे एकाच फंडवर मी रिलायबल नाही आहे. नावी निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड ह्याच्यामध्ये मी लमसम इन्व्हेस्टमेंट केली आहे, बिकॉज ह्याच्यामध्ये काय झालं की एक्सपेन्स रेशिओ आणि ट्रॅकिंग एरर खूपच कमी आहे. सो हे अट्रॅक्ट केलं मला. बाकी याच्यामध्ये तुम्ही 11 फंडमधलं कुठलंही चूज करा, एव्हरी वन इज लाईक गुड. ठीक आहे. हे थोडंसं अवॉइड केलं तर चालेल, थोडं लो रेंजला. ठीक आहे. एनिथिंग अबाव 100 लाईक 1000 crores इज बेस्ट, नो डाऊट. ठीक आहे. तुम्ही ह्याच्यामधलं इंडेक्स फंड चूज करा आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. ओके. आता मेन मुद्द्यावरती येऊयात आपण. ओके. सो इंडेक्स फंडचा आपण म्हणजे जो विषय होता तो क्लिअर केलेला आहे, की निफ्टी 50मध्येच का इन्व्हेस्ट करायचं. आपण निफ्टी 500मध्ये पण जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण निफ्टी 50 आता करंटली मला बेस्ट वाटतंय. ठीक आहे. कारण मार्केटचं जे म्हणजे निफ्टी नेक्स्ट 50 म्हणा किंवा निफ्टी बाकीचे जे हे आहेत ते थोडं म्हणजे मायक्रो कॅप, स्मॉल कॅप जे काय आहे त्याच्यामध्ये व्हॅल्युएशनचं प्रॉब्लेम जास्त झालं आहे. म्हणजे खूप जास्त व्हॅल्युएशन जास्त आहे आणि निफ्टीचं जे व्हॅल्युएशन आहे ते कम्पॅरेटिव्हली लो आहे. सो इट्स बेटर टू गो विथ द निफ्टी 50. ठीक आहे. येस. आणि निफ्टी 20 जे आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जे आहे ते थोडंसं अवॉइड केलेलं बेटर राहील, कारण ते मार्केट म्हणजे त्याच्यापेक्षा ट्रॅकिंग एरर त्याच्यामध्ये खूप जास्त पाहायला मिळाला आहे. ठीक आहे. तर परत पुन्हा भेटूयात. जर तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा कॉल करू शकताय आणि डेफिनेटली आपण रिझॉल्व्ह करूयात त्याला.